शुभविवाह या मालिकेच्या 9 एप्रिलच्या भागामध्ये भूमी सांगते, आत्ताच्या आत्ता सगळा पसारा हा उरक, नाहीतर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत भूमी तिकडून निघून जाते। यावरती आकाश म्हणतो, हो तर गाठ तुझ्याशीच असणार आहे, दुसरी माझी गाठ कोणाशी असणार असं म्हणत इकडे आता आकाश भूमी गेल्यावरती तिच्याकडे हसून पाहत असतानाच आकाशला मात्र आता पोलीस स्टेशन मधून फोन येतो। आकाश पोलीस स्टेशनवरती बोलत असतो आणि गौरव माने याला अटक केलेलं असतं, त्या संदर्भात तो आता सगळी माहिती घेत असताना इकडे आता अभिजित त्याला पाहतो आणि झालं, आपली वाट लागली आणि असं म्हणत तो तिकडून पळण्याचा प्रयत्न करत असताना आकाश त्याला पळताना पाहतो। आकाश पोलिसांशी बोलत असतो आणि तो सांगत असतो की या सगळ्यामध्ये कोणीतरी तिसरी व्यक्ती आहे जी गौरवला ऑपरेट करते आणि मला हे सत्य कळायलाच पाहिजे। अभिजित आता तिकडून पळताना आकाश पाहतो आणि आकाशच्या लक्षात येतं 100% या सगळ्यामध्ये अभिजितच आहे आणि आकाशने अभिजितला पळताना पाहिलेलं असतं। धावत पळत अभिजित आता इकडे रागिणीकडे येतो आणि आई आता सगळी वाट लागली। आकाश पोलीस स्टेशनला चाललेला आहे, पोलीस स्टेशनला जाऊन आता आकाश सगळी माहिती काढेल आणि मी त्या गौरवला पैसे दिले होते हे सत्य समोर आल्यावरती आई माझी वाट लागेल, काय करू आता मी। यावरती रागिणी म्हणते, तू काळजी करू नकोस, तो खरं तर पोलीस स्टेशनला चालला हे आपल्यासाठी चांगलंच आहे, तुला कळतंय का या सगळ्यामध्ये आता आपल्याला खूप मोठा फायदा होणार आहे। अभिजित म्हणतो, अगं आई नाव माझं समोर येणार आहे आणि मग काय करू मी या सगळ्यामध्ये, मग मी कसं काय उत्तर देऊ सगळ्याला। यावरती रागिणी म्हणते, तू काही काळजी करू नको रे, मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे, तुला मी एक गोष्ट सांगते ती मात्र नीट ऐकून घे। हे बघ आता फॉरेन डेलिगेट्स येणार आहेत आणि आकाश आता पोलीस स्टेशनला जाणार हे आपल्या पथ्यावरती आहे। फॉरेन डेलिगेट्सच्या समोर आता मीच या कंपनीची सर्वेसर्वा आहे हे सगळं सत्य सगळ्यांच्या समोर येईल आणि त्यामुळे तू काळजी करू नको। इकडे आता लपून छपून पौर्णिमा हे ऐकत असते आणि विचार करते, किती ही नालायक बाई आहे, म्हणजे आपल्या मुलाच्या जीवावरती बेततंय किंवा आपल्या मुलाचं भांडं उघडं पडतंय याबद्दल हिला काही पडलेलं नाहीये। हिला कशाबद्दल पडलंय तर हिला ते फॉरेन डेलिगेट समोर हिचं प्रस्ताव मांडायचं आहे। अशी नीच बाई खरंच आतापर्यंत मी पाहिलीच नाही। अभिजित विचार करत असतो, म्हणजे आईला माझ्याबद्दल काही पडलेलंच नाहीये, आकाशने माझ्याबद्दल माहिती काढली तर माझं कसं होईल आणि आईला याच्याबद्दल काहीच नाही तर उलट तिला या सगळ्यामध्ये माझ्याबद्दल काही वाटत नाही, फक्त तिच्या आणि तिच्या पोझिशन बद्दल हे सगळं आहे। रागिणी फक्त स्वतःचाच विचार करत असते आणि ती सांगते, बरं झालं हे सगळं झालं ते तो पोलीस स्टेशनला गेल्यावर तो आता तिकडे येणार नाही, म्हणजे फॉरेन डेलिगेट समोर माझंच प्रस्ताव राहील। आता मात्र इकडे भूमी येते। भूमी आल्यावरती दुसऱ्या दिवशीची सगळी पाडव्याची तयारी करत असते। त्यावेळेला आजी येते आणि म्हणते, भूमी खरंच थोड्या दिवसामध्ये या घरामधलं स्थान तू किती पक्क केलंयस ग, आणि तुला एक गोष्ट सांगू का, या आकाश तर जरा शिस्त लाव बघ, आता पेपर आणल्यावरती क्रिकेटचं पेज असतं ना ते त्याच्या रूम मध्ये, बाकी पेपर इकडे विकडे। यावरती भूमी म्हणते, आजी तुम्ही काळजी करू नका, याच्यामध्ये आपण एक करू शकतो, आपण काय करूया माहितीये का, उद्यापासून पेपर स्टॅपल करून ठेवूया। आजी म्हणते, हा अशाच युक्त्या वापरून त्या आकाशला जरा ठिकाणावरती आण, मला न खूप कंटाळा आलाय। यावरती भूमी म्हणते, आजी तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल असं म्हणत आजी भूमीला समजवत असते। त्याच वेळेला आजी चाव्यांचा जुडगा काढते, भूमीच्या हातात देते आणि सांगते, उद्या गुढीपाडवा आहे ना, या गुढीपाडव्यासाठी तिजोरीतून तू न चांदीचा आपला गडवा आहे तो काढ बरं। यावरती भूमी म्हणते, आजी अहो या चाव्या नको, तुम्ही काढून द्या ना तो गडवा। मग मात्र आजी म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेव, तू न माझ्या मनात स्थान कमवलं आहेस आणि हे स्थान असं तसं कोणाला मिळत नसतं, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे। वर्षानुवर्ष माणसं एकमेकांच्या सोबत राहून जो विश्वास एकमेकांबद्दल कमवत नाहीत ना, तो विश्वास तू कमवलेला आहेस बाळा, माझं तुझ्याबद्दल पूर्णपणे ठाम विश्वास आहे आणि या सगळ्यामध्ये तू काळजी करू नकोस, मी तुझ्यावरती विश्वास आणि जबाबदारी सोपवते। भूमी म्हणते, आजी तरी सुद्धा नाही, म्हणजे मी हे घेऊ शकत नाही। आजी म्हणते, मी सांगते ना, आजी म्हणून जे सांगते ते लक्षात ठेव असं म्हणत आजी जबरदस्तीने भूमीला त्या आता चाव्या देते आणि त्याच्यामधून आता चांदीचा गडवा काढायला सांगते। चांदीचा गडवा काढण्यासाठी भूमी आता ते पण तिच्या डोळ्यात पाणी भरून येतं। आजीने दाखवलेला विश्वास आता तिला खूपच भावतो
आणि भूमी आता रडायलाच लागते। लपून छपून पौर्णिमा हे सगळं पाहत असते आणि ती विचार करते, जिकडे तिकडे भूमी 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 म्हणजे सगळ्या चाव्या भूमीच्या हातात दिल्या आणि मी इथे खरीखुरी सून आहे, माझं काही नाहीये। या भूमीचा बंदोबस्त करायला पाहिजे आणि या रागिणीचा सुद्धा बंदोबस्त करायला पाहिजे असं म्हणत मग मात्र पौर्णिमाची चिडचिड चालू असते। फायनली आकाश पोलीस स्टेशनला आलेला असतो। गौरव मानेला तो म्हणतो, या 2 बोटापैकी एक बोट पकड। गौरव माने एक बोट पकडतो। त्यावेळेला आकाश म्हणतो, चुकलास रे चुकलास, तू चुकीचं बोट निवडलंस। आता मी माझी पॉवर वापरून बघ तुला 14 वर्ष जेलमध्ये कसा अडकवते। गौरव म्हणतो, हे काय, ही तर मनमानी आहे, माझ्यासोबत इन्साफ झाला पाहिजे। आकाश म्हणतो, इन्साफच्या गोष्टी तू करतोस, माझ्या बायकोला माझ्यासमोर छेडायला तू आलास आणि इन्साफच्या गोष्टी तू करतोस। दुसरं बोट पकडलं असतंस ना तर। यावरती मग मात्र तो म्हणतो, दुसरं बोट पकडलं असतं तर काय झालं असतं। त्यावरती आकाश सांगतो, दुसरं बोट पकडलं असतं तर तुला चान्स मिळाला असता खरं बोलायचा चान्स मिळाल्यावरती मग मात्र तू खरं बोलला असतास आणि कदाचित तुला पोलिसांनी योग्य तो इन्साफ केला असता। पण तू खरं काही बोलत नाहीयेस, तू खरं बोलत नाहीस एवढं 100%। गौरव म्हणतो, अहो मी खरंच बोलतोय, अजून खोटं तरी मी काय बोलणार आहे। यावरती आकाश म्हणतो, तू खरं बोलत असलास तरी माझा विश्वास नाहीये, कारण माझ्या प्रायव्हेट पार्टीमध्ये तू कशासाठी येशील, भूमीला रंग लावायला आणि माझ्या विरुद्ध कारस्थान का करशील। माझ्या आणि भूमीमध्ये गैरसमज पसरवून तुला काय मिळणार आहे। या सगळ्यामध्ये नंतर सुद्धा भूमी माझं पॉकेट चेक करणार कुर्त्याचं हे तुला कसं माहिती। सगळ्या गोष्टी कुणीतरी घडवून आणते, जो याच्या मागे खरा आहे त्याचं खरं नाव तू सांग, नाहीतर काही खरं नाही। कारण कसं आहे ना, पोलीस तुला 7 वर्षासाठी गुन्ह्यामध्ये जेल टाकतील, पण तू आतापर्यंत माझी पॉवर, माझी हैसियत बघितली असशील। माझी पॉवर वापरून मी तुला 14 वर्ष जेलमध्ये पाठवीन, कारण माझ्या भूमीला तू छेडलेस। माझ्या प्रायव्हेट पार्टीमध्ये येऊन तू हे का करशील, कुणी सांगितलंय हे खरं सांगितलंस तर ठीक आहे, पण तो माणूस काही बोलायला तयार नसतो, कारण त्याला अभिजितने सांगितलेलं असतं, काहीही झालं तरी माझं नाव समोर येता कामा नये। या सगळ्यामध्ये तू तुझ्यावरती आरोप पकडला गेलास तर, पण नाव माझं आलं तर मात्र याद राख असं म्हणत त्याने आता त्या गौरवला धमकी दिल्यामुळे गौरव काही बोलायला तयार नसतो। मग मात्र आता इकडे आकाश म्हणतो, ठीक आहे इन्स्पेक्टर साहेब, हा काही सत्य बोलायला तयार नाहीये, मग तुम्ही एक काम करा, याला तुमच्या परीने 14 वर्षाची खडी फोडायला जेलमध्ये पाठवा, मी काय हवे ते सगळं करायला तयार आहे। मग गौरव म्हणतो, नाही साहेब, मी तुम्हाला खरं सांगायला तयार आहे। फायनली गौरवने सगळं सत्य आकाश समोर सांगितलेलं असतं, कसे त्याला अभिजितने पैसे दिले, काय करायला सांगितलं, हे सगळं सत्य आकाशला समजल्यावरती आकाशच्या डोक्यात तिडीक जाते आणि आकाश मात्र आता इकडे अभिजितला सगळ्या गुन्ह्यांचा बदला घ्यायला येणार असतो आणि रागिणीला पण जाब विचारणार असतो। इकडे आता पौर्णिमा येते आणि फॉरेन डेलिगेट समोर एकट्या आई का जाणार, तुम्ही सुद्धा तुमचं हे सगळं फॉरेन डेलिगेट समोर मांडा असं म्हणत ती आता इकडे फाईल घेऊन येते आणि त्यावेळेला अभिजित म्हणतो, पण आई म्हटले ना तीच सगळं करणार आहे, मग मी या सगळ्यामध्ये अडकून कसं काय चालेल। यावरती तितक्यात तिथे आकाश येतो आणि पौर्णिमा, आमच्या भावाभावांचं बोलणं चाललंय, तू मध्ये पडू नको, जरा बाजूला हो असं म्हणत पौर्णिमाला बाजूला करतो आणि नंतर तो म्हणतो, बस अभिजित, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे, म्हणजे मला एक गोष्ट विचारायचं आहे, जर कुणी एखादी तिसरी व्यक्ती तुझ्या आणि पौर्णिमामध्ये गैरसमज निर्माण करायचा प्रश्न करत असेल किंवा गैरसमज निर्माण करत असेल तर तू काय करशील, किंवा तुमच्या दोघांच्या मध्ये भांडणं करत असेल तर तू काय करशील। अभिजित म्हणतो, हा काय प्रश्न आहे, आणि अभिजितला घाम फुटतो। यावरती आकाश म्हणतो, घाम फुटण्यासारखं झालंय तरी काय, मी घाम फुटण्यासारखा एकही प्रश्न तुला विचारलेला नाहीये, बोल अभिजित, तू काय करशील असं म्हणत आकाश आता अभिजितला प्रश्नांचा भडीमार करायला लागतो। अभिजित प करायला लागतो आणि आता आकाश, अरे असं काय करतोयस, काय हा प्रश्न आहे। आकाश म्हणतो, मला माहिती नाही तू काय करशील ते असं म्हणत आकाश आपला बेल्ट काढतो। बेल्ट काढून आकाश आता इकडे अभिजितच्या समोर येतो आणि बेल्टने ज्याप्रमाणे अभिजित आकाशला मारायचा त्याप्रमाणे आकाश अभिजितला बेदम मार देतो। एकावर एक चोप देत असताना पौर्णिमामध्ये ते अभिजितला वाचवायला। त्यावेळेला आकाश म्हणतो, खबरदार, मी तुला आल्या सांगितलं होतं, हा 2 भावांचा मॅटर आहे, या सगळ्यामध्ये जर का पडलीस तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत आकाशने अभिजितला फोडलेलं। हिम्मत कशी झाली की आपल्याच वहिनीच्या अब्रूवरती हात टाकायला मारेकरी पाठवायचे, ही तुझी लायकी
आता तुला सोडणार नाही, माझ्या भूमीला हात लावायला ही अशी माणसं पाठवलीस असं म्हणत तो आता खूप बेदम मार देत असतो। तोपर्यंत भूमी किचन मध्ये असते आणि आता मानसी म्हणते, खरंच ताई तू आजींचा विश्वास जिंकलास ना, मला खूप आनंद वाटतोय। भूमी म्हणते, नाही म्हणू, पण या सगळ्या गोष्टी मला पटत नाहीयेत, मला कुठेतरी हे विचित्र वाटतंय। यावरती मानसी म्हणते, ताई तुला विचित्र काय वाटतंय? भूमी सांगते, या सगळ्यामध्ये तू मला सांग की हे सगळं अविश्वसनीय नाहीये का? मानसी म्हणते, तू नको विचार करूस। भूमी सांगते, कसा नको विचार करू? मला आकाशचं पण वागणं कळत नाही, तो खरंच वागतोय ते खरं आहे की तो काय करतोय, मला विश्वासच पटत नाहीये। मानसी म्हणते, आकाश जिजू खूप चांगले आहेत, तू नको काळजी करू। इकडे आता अभिजितला मार देताना रागिणी येते, आकाश काय करतोयस? आकाश म्हणतो, याने त्या माणसांना पाठवलं होतं, याला आता मी सोडणार नाही असं म्हणत आकाश त्याला बेदम मार देतो। तोपर्यंत भूमी आकाशच्या रूम मध्ये येते आणि वरतून खूप भली मोठी बॅग काढत असताना आकाशचा तोल जातो, भूमीच्या अंगावर तो पडतो आणि आकाशच्या पायावरती बॅग पडते। आकाशच्या पायावरती बॅग पडल्यामुळे भूमी आता घाबरते। आता मात्र भूमीला काही जुन्या आठवणी आठवणार का? आकाशला लागल्यामुळे हे येणाऱ्या भागातच कळणार।